बजा ए बजा चल उठ. आपण गावात जाऊया आणि सगळ्या घराघरामध्ये जाऊन माणसासने बाहेर काढून तो देवी सिंग आतमध्ये लपलाय का ते बघूया. चल. ए माकडा खरं जरा हळू बोल की. दिव्या मॅडमने चिकरे साहेबांनी काय सांगितले माहिती ना? हा, त्या देवी सिंग बद्दल कुणाला बी काय बी कळलं नाही पाहिजे. बजा तो देवी सिंग लय नालायक माणूस लागा. त्या दिव्या मॅडमच्या एवढ्याशा बारक्या पोरीच्या जीवावर उठायला नको होत त्यानं. तो आहे की नाही तो एकदा भेटला पाहिजे, नाही त्याची चांबडी सोडली तर बाक. अरे त्या मायराला देवी सिंगनं किडनॅप केलं हे आपल्याला जे कळलंय का नाही ते आपल्याला कुणाला कळू द्यायचं नाही. कुणाला बी साहेब आम्ही कुणालाच काय बी नाही सांगितलं साहेब. आरती बाबू दादा आहेत. मी तर बघितलंच नाही. तुम्ही काय आले? नाम्या ते ह्या वर्षी आहे का नाही तू मॉल मध्ये वाढीव सामान भर. ते वाढीव सामानाचं बोलत होतो आम्ही. वाढीव सामान भरायचे. मी तर ना मॉल मध्ये एकदम असा स्टॉकच करून ठेवलाय असा स्टॉक. अरे मी आलो म्हणून इशे बदलला ना तुम्ही? इशे नाही काय राव, बरं जाऊ दे. मला सांगा मायराबद्दल कसं कळलं तुम्हाला? हाय काय तुला बोललो हळू बोल हळू बोल, पण तू आपल्या मोठे नाही आता कळलं ना बाबू दादाला. ए दाताळा माकडा दातच पाडीन तुझं एका भुकीतच. मी सांगितलं बरं हा, तूच गावात असं दवंडी दिल्या का तू बोंबलत होतास ना? कोण म्या कुठे बोललो? म्या काय नाही बोललो. पाचशे वाढल्यावर सुधारता का आपल्याला? ते तू पाचशे बिच्चे नाही बोलायचं. असा एक बहिरला पाठवून दे का नाही? मागे ते भांडू नका रे. तुमच्यामुळं नाही कळलं मला. हे शिकरे साहेब वाड्यावर आले होते चौकशीला म्हणून कळलं. कुणी केलं असेल रे? देवी सिंग. आता हे कोण देवी सिंग? हलकट माणूस आहे अहो, तुम्हाला सांगतो. त्याच्या का नाही धिंड काढली पाहिजे गावात. त्याला असा खांबाला बांधून चचला पाहिजे. चेतला पाहिजे. नाही 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 नाही. ह्याला टीवर असा आडवा टाकून त्याला पेटवून दिला पाहिजे. द्यायला पाहिजे. नाही तरी माझं समाधान व्हायचं नाही. त्याला एक नाही रानात असा उताना टाकून त्याच्यावरनं ट्रॅक्टर घातला पाहिजे. ट्रॅक्टर टाकायला तो माणूस तर माहिती पाहिजे. त्या माणसाचं आपल्याला नाव माहित नाही, तो दिसत कसा माहित नाही, मग आपण त्याला ओळखायचं कसं? अरे हे असं असेल ना तर तो आपले शेजारी बसलाय हे बी कळायचं नाही आपल्याला. हे बघा तुम्ही दोघं त्याला हुडका, मी जातो कामाला. आणि लक्षात ठेवा देवी सिंग जर सापडला ना सोडायचं नाही बरं का? हा हा. ए बाबा तू बाटली घेऊन घे. बाटली त्या देवी सिंगला सोडायचं नाही. बाजूला पण असं असं तू पण देवी सिंग असू शकतो. कळलं का? ए बहिरला पा कळलं का? झालं का नाही सुधूर बुधूर एका बुकीतच? हा कळलं कळलं. तुझ्या एका बुकीतूनच एका बुक नाही तू बजायच कळ, पण त्या देवी सिंगला सोडायचं नाही. माकडा अरे जरा हळू बोल की. किती वेळा सांगायचं चल गावात देवी शोधायचं. सिंग
काय झालं? मला एवढं अर्जंट का बोलावून घेतलंय? मायराबद्दल काही कळलंय का? कुठे मायरा, कशी आहे? डॉक्टर, त्या देवी सिंगचा फोन आला होता. देवी सिंगची केस सोडली तर मारा माझ्या समोर असेल असं म्हणाला. मला कळत नाहीये मी काय करू. काय करू म्हणजे? देवी सिंगची केस सोडा. अहो, आपल्याला मायरा महत्वाची की देवी सिंगची केस महत्वाची आहे? मायराला गमावून देवी सिंगला पकडाल सुद्धा, पण हाती काय लागणार आहे आपल्या? देवी सिंगला तुम्ही पकडाल पण मायरा आपल्याकडे नसेल. हे बघा, हा निर्णय घेणं कठीण आहे मला कळतंय, पण मायरा आपल्या आयुष्यात नसेल तर काय अर्थ आहे? तुम्ही देवी सिंगला पकडाल सुद्धा, तुम्हाला खूप मेडल मिळतील, कौतुक होईल, पेपरमध्ये फोटो छापून येईल, पण आपल्या आयुष्यात मायराच नसेल तर? डॉक्टर, काय अनापशराब बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलतो सांगा ना. मी मला मायराची खूप आठवण येतेय. ती कुठे असेल, जेवली असेल, नसेल, काय करत असेल, त्या नीच माणसाने तिच्या बरोबर काय केलं असेल, काही सुद्धा कळत नाही. प्लीज तुम्ही मायराला वाचवा. तुम्ही प्लीज असं नका रडू. तुम्ही असे रडले ना तर माझी हिंमत तुटेल. मी खूप कष्टाने स्वतःला सावरले. तुम्ही प्लीज रडू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी काही होऊ देणार नाही तिला. मला तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. प्लीज माझा विश्वास तोडू नका. मायरा जर आपल्या आयुष्यात नसेल तर आपल्या दोघांच्याही आयुष्याला अर्थ नाहीये. मी येतो. काय मायरा सतत इथे असल्याचा मला भास होतोय. मी फार वेळ इथे नाही थांबू शकत. येतो मी. हॅलो, काय झालं? माझी केस बंद करतेस का मायराचा श्वास बंद करू? हे बघ देवी सिंग, माराची काही चूक नाहीये. तिला काय करू नको. मला माहितीये तिचा काही दोष नाहीये. खूप निरागस आहे ती, पण हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. शेवटचं बाय बाय करायचं का तिला? नाही नाही, तिला काय करू नको. मला तुझी अट मान्य आहे. मी तुझी केस सोडायला तयार आहे. पण मी यावर कसा विश्वास ठेवायचा? तो तुझा प्रश्न आहे. तुझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. स्मार्ट आहेस. माझी मारा कुठे आहे ते पटकन सांग. किती प्रेम करतेस का मायरावर? जगातल्या सगळ्या बालकांना तुझ्यासारखी आई मिळो. मारा कुठे आहे? आहे आहे, अजून तरी सेफ आहे. लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचवतो. कसली खुसरू फुसरू ऐकू येत या. टोन्या, काय चाललंय? अगं काय नाही मम्मी. अगं ते उद्या शाळेत कविता म्हणून दाखवायची, मग तोच अभ्यास करतोय आम्ही. अभ्यास? होय. आणि तू? हो. लय आलाय मोठा अभ्यासाचा. अभ्यासाचं नाव काढलं की तुझ्या पोटात दुखतंय, ताप येतय. तू अभ्यास करणार आहेस वय? टोन्या, येऊ चाललाय बाय तुझा अभ्यास. दे इकडं सगळं द्या. दे इकडं. हा, उद्या तू इथंच घालती यार. अगं नको की ग मम्मी. अगं मम्मी, अगं नको की ग. अगं ते काही जळा नाही वय ग, चुलीत घालाय. अगं लय कष्टानं कमवली ते त्या गोट्या. होय. कष्टानं? होय. थांब जरा, तुझं कष्ट बाहेर काढते. झोप आता, सकाळी देती. ए नाही मम्मी, अगं तू असंच खोटं बोलतीस. आज सकाळी काही देत नाहीस तू. दे की ग मम्मी, मी नाही खेळणार. येते म्हणलं ना, झोप.
काय दिवसभर मोबाईल बी नाही घेतला, काय नाही केलं. झोप, सांगतोय मला. काय काय चाललंय काय तुझं? रातच्याला तर मोबाईलचं नाच सोड की ग. अगं गाणी ऐकते ते. असू दे, झोप गप गुमाना. माकडं तुझ्यामुळे ओरडली मम्मी मला. हिचा पण मोबाईल एका उद्या चुलीत घाल. दोन्या झोपतो. हा माकड तोंड्या. हॅलो. हा हा. अगं नाही नाही, तू नुसतीच आहे येत नाही म्हणती आणि आयुष्यात कधी बोलवायचं नाव नाहीये तुझं. हा, गाणाराचा गाळ्या नाचणाराच्या चाळा असं आहे बघ तुझं. हा हा, तू नको रडू सागर. हा, तू रडू नको. मी सांगते बाबूला मोबाईल घ्यायला. अगं आजी, कोणाला बी बघवा ना बघ, मी तुझ्याशी बोलते ते. अगं मंगलचं काय घेऊन बसली? तिला कशाला इसाळ येतोय? नागाराची बाण टिमकी तिथे तिची काय ती कशी अडवती ना ती बघते मी, आणि तुला सगळं इथं काय होईल ते सांगते. बरं ठेवू का आता फोन? मला आली आहे झोप आता. चांगलं चाललंय आत्या. हा, याच्यासाठी फोन दिला होता तुम्हाला नाही का? करा, जी काय चुगल्या करायच्या ना ती करा, मला काय फरक पडत नाही. मला काय काम नाही वे तुझ्या चुगल्या करायला. आपल्याला नाही ते तसलं जमत. ऐकलं आता तुम्हाला काय जमतंय ती. जाऊ दे, तुमच्याशी वाद घालायला येळ नाही. तुम्ही झोपा आणि मला बी झोपू द्या. सकाळी उठल्यावर काम असते ती मला. तर तुलाच काम आहेत आणि मी काय रिकाम टेकडी आहे वय ग? तुझ्या पोटात दुखत असेल, माझ्याकडे मोबाईल येते आणि तुझ्या काय झोळीत धोंडा पडतोय वय ग? ते सारखं माझ्या मोबाईलच्या मागे लागले हात दोन, ते हातात कुसाळून लोकांचा इसार. काय बया त्या मोबाईलचं कौतिक. त्या मोबाईल पायी झोप तरी येते का नाही ह्यांना काय माहित. मला लागते पण तुलाच लागायची नाही. आता तुझ्या नशिबात नाही, मग कशाला ग तुझं फित उसळताय? माहितीये नशिबात काय आहे ती. ठिकाण लावल्याला वाकाळ, तडा गेल्याला भीती. अजून काय पाहिजे व नशिबात? झोपा आता. आता लाईट कशाला ग बंद केली? अंधारात दिसतंय का मला? अगं ए आजी, अगं तुला असं पण काय दिसत नाही. तू पाया बसलीस माझा. अगं उठ की. त्या मोडदा बसवला तुला, ज्या पालखीचा निघाला धर तुझ्या. सर सर. अगं उठ तरी आधी. मम्मी, अगं आजीला दिसतंय. झोप घेता. दिसताय. झोप. या बसा. बसायला वेळ नाही माझ्याकडे. 12च्या आतमध्ये बातमी मला ऑफिसला पोहोचवायला लागेल. ठीक आहे. तुम्ही ऍडव्हान्स मागितला होता, हे पूर्ण पैसे. पण कामही पुरं झालं पाहिजे. हे न्यूज उद्याच्या पेपरमध्ये काही झालं तर प्रिंट झाली पाहिजे. होईल प्रिंट, तुम्ही नका काळजी करू. येतो मी. माणसं खरंच प्याद्याप्रमाणे असतात. आपल्याला फक्त त्यांना नीट वापरता यायला हवं. प्रत्येक प्याद्यावर बारीक लक्ष ठेवता यायला हवं. कारण कोणतं प्यादं कधी कामाला नाही सांगता येत. सध्या तरी ही मायरा माझं सर्वात महत्वाचं प्याद आहे. मला आता त्याला नीट चालवायला हवं, म्हणजे लवकरच दिव्या सिंगला चेकमेट. डॉक्टर, दार लावून. बाय.
डॉक्टर हसायला काय झालं? मॅडम मी केस सोडली का? सोडली. काय बोलताय खरंच? हो. मला नाही खरं वाटत बाबा, त्या मॅडमचा काय भरोसा नाही. माहेराला सोडल्यानंतर परत केस हातात घेतात आणि या देवी सिंगच्या परत मागं लागतात. आणि असं जर झालं ना तर या सगळ्यावर पाणी फेरायचं बघा. मला तर वाटतंय तुम्ही तिला इथं आणून लय मोठी चूक केली आहे. असं काही होणार नाही. तिने केस सोडली, तिला तिचा शब्द पाळावाच लागेल. आणि जर तिने तिचा शब्द नाही पाळला तर याचे परिणाम तिला भोगावे लागतील. डॉक्टर अहो कशाला तुम्ही एवढ्या 17 भानगडी करताय? त्यापेक्षा ती परत ही केस कशी हातात घेणार नाही ना यासाठी पुरावा मागा. डॉक्टर मी एक काम करते, हिच्यासाठी जेवण आणते. काही गरज नाहीये. एक वेळ नाही जेवली तर एका रात्रीत मरणार नाही ती. काय हो तुम्ही सारख्या मारायच्या भाषा करत असता? आत येऊ मी, नाही तर मलाच द्याल इंजेक्शन. हॅलो, माझी मायरा कुठे आहे? मी तुझी अट सगळं मान्य केली आहे. आता तू तुझा शब्द पाड. मला माझी मायरा आत्ताच्या आत्ता हवी आहे. भेटणार. तुझी मायरा तुला भेटणार. विश्वास ठेव माझ्यावर. मी शब्दाचा खूप पक्का आहे. पण त्याआधी जरा आपण कामाचं बोलूयात का? तू माझे केस सोडलीस याचा पुरावा काय? पुराव्याशिवाय मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. पेपर वाचतो ना तू, त्यात मिळेल तुला पुरावा. म्हणजे ते तुला पेपर वाचल्यानंतरच कळेल. मला माझी मायरा कुठे आणि कशी भेटणार आहे ते सांग आधी. तू म्हटलं ते सगळं केलंय मी. हॅलो हॅलो